दुकानदाराकडून आणलेले आम्ही उधार खत पाणी औषध सगळं उधार आहे. 50-60 हजार रुपयांची आमची उधारी झालेली आहे. ही कशी फेडायची? सावकाराकडून पुन्हा लग्नाला आणलेले पैसे हे कसे फेडायचे? दरवर्षी पाणी चाललेलं आहे बंधाऱ्याचं. आता मला ह्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही बघा. आत्महत्येशिवाय काय पर्याय राहिला नाही. आज आपण गोदावरीला महापूर आलेला आहे, याकरता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहणी करण्याकरता आलेलो आहोत. आमच्या शेताशेजारी ज्यांचं शेत आहे, गणेश मदनराव कोले, गट क्रमांक 302, हे गोदाकाठच्या तीरावर शेत आहे. 6.5 एकर त्यांची या ठिकाणी जमीन आहे. आपण पाहत आहात सर्व कपाशीचं पीक होतं. हे आपण पाहत आहात 10-5 झाडं उघडी आहेत. पहा इकडे सर्व जलमय कापूस झालेला आहे. जवळजवळ 2-3 असणारे हे गट नंबर या ठिकाणी जलमय झालेले आहेत. या ठिकाणी आमचाही असणारा काशीबाई पंडित कोले, गट क्रमांक 299, हे सुद्धा आपण या कॅमेऱ्यातून पाहत आहात. सर्व अगदी जलमय अवस्था झालेली आहे. हे दृश्य आपण पाहत आहात. अगदी सर्वच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. हा थोडक्यामध्ये व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण या ठिकाणी हे ज्यांच्या शेतामध्ये उभे आहोत ते शेतकरी, त्यांच्याशी आपण बोलत आहोत. त्यांची अवस्था पाहत आहोत. त्यांच्या काय भावना आहेत आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर गणेशरावजी, आपल्या शेतामध्ये हे पाणी गेलेलं आहे, काय आपल्याला काय वाटत आहे नेमकं या स्थितीला? आता हे काय सांगायचं तुम्हाला, म्हणजे आता 2021-22 मध्ये पाणी गेलं आणि 2025 मध्ये बी असाच पूर आला. 2024-22 मध्ये मुलीचं लग्न होतं. त्या साली पण लोकांची कर्ज घेऊन लग्न केले आणि 2025ला फटका बसला. प्रशासन काय झोपी गेलं काय? यानं येऊन बघावं, आमदार साहेबांनी येऊन बघावं, मंत्र्यांनी येऊन बघावं. मतदान टायमाला म्हणतात की आमच्याकडे बघा. अरे आमच्याकडे बघा, पण आमच्याकडे बी बघा ना तुम्ही. असं कसं? सगळ्यांना लक्ष द्या. शेतकरी सगळा डुबा पाण्यामध्ये गेलेला आहे. सगळे कापूस काही पण राहिलं नाही. 6.5 एकर. तसेच गणेश मदनराव कोले, मी उमरा या गावचा आहे, आणि काशीबाई पंडितराव कोले यांचे पण शेत पूर्ण पाण्यामध्ये गेलं आहे. सुधाकर नागोराव यांचं पण गेलेलं आहे, आणि गणेश डॉक्टर ते गणेश प्रल्हादराव कोले यांचं सुद्धा गेलेलं आहे. पूर्ण हे इतके गट नंबर 302, 299 हे पूर्ण पाण्याखाली पूर्ण जलमय झाला आहे. काही राहिलं नाही. बोंड एक सुद्धा बोंड राहिलं नाही की पान राहिलं नाही, काही नाही. सरी दूर अवस्था झाली आहे. हे प्रशासनाने तात्काळ येऊन आमच्याशी मदत द्यावी. आणि पाटबंधारा विभाग आणि बंधारा विभागाने सुद्धा आमच्याकडे आमची तक्रार ही पूर्णपणे आमचा मोबदला द्यावा. आम्ही पण आता येणार आहोत. आम्ही औरंगाबादला जाणार आहोत. आम्ही त्याच्याशी जाणार, चर्चा करणार. हे आमचं बघा, दरवर्षी आमचं चाललंय. एक नाही, हे दरवर्षी आमचं पाण्यामध्ये चाललंय. हे कवर आम्ही असं करायचं? आमची तक्रारीची नोंद कोणी घेत नाही. तक्रारीची कोण नोंद घेईना. पाटबंधारे विभाग बी नोंद घेईना, शासन प्रशासन बी नोंद घेईना. कोणी तलाठी नाही, कोणी तहसीलदार नाही, काय संबंध नाही राहिला. कोणी येईना बघायना. कारण की त्याचे पाय भरतेन. आमचं काही होऊ द्या इकडं. तुम्हाला नोकऱ्या, तुम्ही तुमचे पैसे उचला, तुम्ही तुमचे तिथंच गावातून पंचनामे करा. याचा काही संबंध राहिला नाही. ह्याचा खरा लाभार्थी दूरच राहिला. बस हे काही नाही बघा. हे आमचा काहीतरी आमचा निटोबा लावा. हा शेतकरी खूप तळमळीने या ठिकाणी बोलत आहे. 2 मुलीचे लग्न झाले तर अगदी शेतकऱ्यांची अवस्था. 302 गट नंबर मध्ये हिरे, मोटर गेली, पाईप गेले, आणि 1,500 कडबा होता वळई, ती पण गेली माझी. अगदी वाहून गेलेली आहे. असं की 5-7 लाखाला चांगले हे झालेलं आहे, माझे नुकसान झाले. शेतकऱ्याचं छोटं कुटुंब आहे, 2-3 मुलं आहेत, पत्नी आहेत. आता संसार कसा चालवायचा हा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर आहे. आणि दुकानदाराकडून आणलेले आम्ही उधार खत पाणी औषध सगळं उधार आहे. 50-60 हजार रुपयांची आमची उधारी झालेली आहे. ही कशी फेडायची? सावकाराकडून पुन्हा लग्नाला आणलेले पैसे हे कसे फेडायचे? हे शासनाने तात्काळ हे करावं. मंत्र्यांनी यावा नाही, आमदारांनी यावा, हे बघावं नाही. नुसतं आम्हाला म्हणतात मतदान करा आणि झालं बस याच्यावणी काय नाही. खरा लाभार्थी जो आहे, खरं शेतात जे पाणी गेलेलं आहे, ज्याचं खरं पाणी गेलंय
इकडे त्याच्याकडे मीडिया फक्तही कोणी बघणार नाही. इकडे आमदार येत नाही, खासदार येत नाही, कोणता कार्यकर्ता येत नाही, कलेक्टर साहेब येत नाही. कोणता मीडिया पण इकडे येत नाही. पण आम्ही या ठिकाणी येऊन हे आमचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला. आपण पाहत आहात हे सरकारने देखील याची दखल घ्यावी, पाटबंधारे विभागाने याची दखल घ्यावी आणि याचं तात्काळ असणारं मदत करावी. दरवर्षीची असणारी परिस्थिती आमची आहे, पण ही नोंद कुणी घेत नाही आमची. पण तळमळीनं या ठिकाणी आम्ही बोलत आहोत. आपण पाहत आहात हे सर्व असणारं कापास पाण्यामध्ये गेलेलं आहे. हे ऊस देखील या ठिकाणी आपण पाहत आहात शेतकऱ्यांचा. हे सर्व शेतकरी जलमय झालेले आहेत त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी सरकारनं लवकरात लवकर काळजी घेऊन सर्वतोपरी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा. मुख्यमंत्री साहेबांनी आणि आमच्या तालुक्यातल्या पाथरी तालुक्यातल्या आमदार साहेबांनी येऊन बघावे आणि हे पूर्ण आमचं सगळं जे कापूस गेलाय त्याचा आमचा सगळा मोबदला आला पाहिजे. जे खरे जे आहेत ते डुबलेले त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायना, गळा कापाय दाबाय बसलेत. आणि जे जे हे त्याच्या आधी तिथं बघायला जाऊ ज्याचं पूर्ण गेलंय त्याच्याकडे कोणी येईना, काय बघा ना. पूर्ण दरवर्षी पाणी चाललेलं आहे बंधाऱ्याचं. आता मला ह्याच्याशिवाय पर्याय राहिला नाही बघा, आत्महत्येशिवाय काय पर्याय राहिला नाही. पहा शेतकऱ्यांची मनस्थिती कशी बदलत असते. पहा बांधवांनो, शेतकरी हे आत्महत्ये या विचारापर्यंत आलेले आहेत. म्हणून शासनानं याची दखल घ्यावी. आपण पाहत आहात सर्व असणारे या ठिकाणी हे पाण्याचं जलमय दृश्य. शेतकरी या ठिकाणी उघड्या अंगाने आपल्याशी बातचीत करतोय, तळमळीनं बोलतोय. शासनानं याची लवकरात लवकर दखल घ्यावी. पाटबंधारे विभागाला देखील विनंती आहे. आपल्या बंधाऱ्यातलं पाणी तारुगावन बंधारा असेल, ढालेगाव बंधारा असेल, जायकवाडी प्रकल्प असेल, याचं देखील पाणी या शेतामध्ये येतं आणि त्याच्यामुळे पिकाचे नुकसान होते. तर त्या दृष्टीने देखील आम्हाला काही मदत मिळावी ही असणारी पाटबंधारे विभागाला देखील विनंती आहे. आता दरवर्षी साहेब असे म्हणतात की बंधारा आणि पाटबंधारा विभाग काय करणार. अहो काय करणार म्हणजे आमचं दरवर्षी चाललं ना पीक आमचं कापसाचं, तुरीचं, कापूस, सोयाबीन. आणि आम्ही असे कवर सावकाराकडून आणायचे, कवर दुकानदाराकडून आणायचे. दरवर्षी आमचं काय त्याचे आता पैसे कसे द्यायचे, आम्ही ते परतफेड त्याची कशी करायची. खूप सगळं पूर्ण गेलेला आहे कापूस पूर्ण. खूप सुंदर कापूस आलेला होता बांधवानो. एक झाड उपटून दाखवा त्यांना. एका झाडाला जवळजवळ 100 बोंड लागलेली होती. अगदी 2 दिवसाखाली ही परिस्थिती होती. पण आज सर्व असणार राख रांगोळी झालेली आहे. पहा बांधवानो, पहा हा शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास होता. अगदी तहसीलदार साहेबांनी, तलाठी साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी हे बघावे, आमदार साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना बघावे. पहा शेतकऱ्यांची अवस्था काय झालेली आहे. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही शेतकऱ्यांची अवस्था आहे. याच्यावरून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनानं तात्काळ मदत करावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे. पालकमंत्री असतील, आमदार असतील, सर्वांनी याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मदत करावी ही असणारी पुन्हा आम्ही विनंती या ठिकाणी करत आहोत. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, मेघनाताईनं हे येऊन बघावं, साक्षात येऊन बघा इथं. मग डोळ्यासमोर दिसेल की बाबा खरोखर हे झालेलं आहे. एक पण बोंड राहिले नाही, पूर्ण काळे पडले आणि खलास झाला सगळा पूर्ण कापूस. 302 गट नंबर, 299, 302 काय गोदाकाठची सर्वच परिस्थिती सारखी आहे महाराज. गोदाकाठची सगळेच पूर्ण गेलेलं आहे. ज्यानं पालकमंत्री साहेबांना, आमदार साहेबांना, तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा कळकळे की हे आपल्याला मोबदला द्यावा. आणि 5,000, 10,000 काय होणार नाही. आमचं काहीतरी बघावं ह्याचं खरोखर प्रत्यक्षात येऊन बघावं आणि मग म्हणावं की बाबा हे असं इतकी द्यावं. उमरा शिवारातील तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथील असणारे शेतकरी गणेश मदनराव कोले यांची गट क्रमांक आहे 302. या शेतामध्ये येऊन आपण पाहणी केली आहे. अगदी सर्वच असणारी गोदाकाठची परिस्थिती संपूर्ण गावोगाव अशीच अवस्था झालेली आहे. आपण मीडियाच्या द्वारे पाहत आहोत. तर पुनश्च असणारी शासनाला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे, पाटबंधारे विभागाला विनंती आहे, या गोष्टीची दखल घेऊन शासनानं मदत करावी. धन्यवाद.